नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम अभियोग्यताधारकांसाठी एक गुड न्यूज आहे, एक बॅड न्यूज आहे. आता काही बाकी फापड पसारा न सांगता थेट मुद्द्याला हात घालतो. लक्षात घ्या, जागा कमी होतील आणि एक जो निर्णय आहे त्याच्यामुळे जागा वाढतील, दुसरा निर्णय त्याच्यामुळे जागा कमी होतील. तर त्याच्यामुळे गुड न्यूज सुद्धा आहे, बॅड न्यूज सुद्धा आहे. ठीक आहे, सुरुवातीला गुड न्यूज ऐकू म्हणजे थोडंसं बरं वाटेल आपल्या मनाला. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे पात्र शिक्षक आहेत त्यांना अखेर न्याय मिळालेला आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये आज समुपदेशन आहे. आता हे समुपदेशन कशाच्या संदर्भामध्ये आहे आपण ते सुरुवातीला बघू. बघा, केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा 2025 मधील पात्र शिक्षकांना अखेर दिलासा मिळालेला असून वाशिमच्या प्राथमिक शिक्षण विभागाने आक्षेपानंतरची अंतिम निवड यादी ही जाहीर केलेली आहे आणि या यादीमधील पात्र उमेदवारांसाठी समुपदेशन प्रक्रियेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. म्हणजे सरळ सरळ काय विद्यार्थी मित्रांनो, तर जे शिक्षक केंद्र प्रमुख या पदासाठी पात्र होते तर त्यांचं आता त्या ठिकाणी नियुक्तीची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि त्यांना लवकरच नियुक्ती देण्यात येणार आहे. ही एकदा नियुक्ती झाली की यांची जी काही पदं रिक्त होतील तर ती रिक्त सगळी पदं ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरली जातील. अलग लक्षामध्ये. आणि ही जी काही पदं आहेत ही फक्त एकट्या वाशिम जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे बरोबर आहे की नाही, तर 2000 पेक्षा जास्त ही पदं आहेत. ठीक आहे, आणि म्हणून ही सगळीच्या सगळी पदं आता पवित्र पोर्टलवरती येतील आणि त्याच्यामुळे जागा काय होतील, ऍड होतील, म्हणजे साधारणतः जागा वाढतील. ही अतिशय चांगली बातमी आहे. ही कशी बातमी आहे, हे गुड न्यूज आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही म्हणसाल सर इतकी चांगली बातमी आहे, आता ह्या जागाची प्रोसेस इतकी फास्ट झाली, हे आम्हाला आधीच माहिती होतं. दुःखाची बातमी काय आहे ती सांगा, ती सुद्धा सांगतो. बरोबर आहे की नाही, म्हणजे या बातमीमुळे काय होते, जागा त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. आता दुसरं जे आहे तर त्याच्यामुळे काय होणार आहे, जागा कमी होणार आहेत. लक्षात घ्या, शिक्षण उपसंचालक कार्यालयावरती जे ज्युनियर कॉलेजेसचे शिक्षक होते तर त्यांनी प्रशासन जगावं धरणं आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाचं उद्दिष्ट हे होतं की जे काही नवीन ऑनलाईन संच मान्यतेचं धोरण आणलेलं आहे तर ते धोरण न ठेवता तुम्ही प्रचलित धोरण ठेवा. कारण की प्रचलित धोरण जर नसेल तर त्या ठिकाणी हजारो शिक्षक जे आहेत ते अतिरिक्त होणार आहेत आणि यामुळं मोफत शिक्षणावर त्या ठिकाणी गडांतर येणार आहे. अशा पद्धतीची भूमिका या सर्व शिक्षकांनी घेतलेली आहे. अलग लक्षामध्ये शासनाचा डाव आहे की मोफत शिक्षण जे आहे तर ते बंदच करायचं. बघा, हजारो शिक्षक त्या ठिकाणी होते. ती इमेज तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही, थोडीशी ब्लर होईल. ठीक आहे, बघा, राज्यातील मोफत शिक्षण व्यवस्था त्या ठिकाणी कमकुवत करून पेड एज्युकेशन, बरोबर आहे, म्हणजे पैसे देऊन शिक्षण विकत घेण्याचं जे काही एक फॅड नवीन आलेलं आहे तेच सुरू ठेवण्याचा शासनाचं धोरण असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये अविनाश बोर्डे सर जे की विजुक्ताचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या उपस्थितीमध्ये हे खूप महत्त्वाचं आंदोलन झालेलं आहे. आणि यामध्ये नेमकं काय आहे सांगितलेलं ते बघा. ग्रामीण व आदिवासी भागामधील कनिष्ठ महाविद्यालय पूर्णतः बंद करण्याचा निर्णय हा एक प्रकारे आहे, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी संघटनेने व्यक्त केलेली आहे. आणि त्यामुळं काय होतंय माहितीये का, हजारो शिक्षक, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा निर्णय का महत्त्वाचा आहे किंवा यामुळे जागा का कमी येतात आपण असं म्हणत आहोत, कारण की हे जे नवीन संच मान्यतेचं धोरण, ऑनलाईन शिक्षण संच मान्यतेचं धोरण जे आणण्यात आलेलं आहे या धोरणामुळे हजारो शिक्षक हे अतिरिक्त होणार आहेत. आणि विशेषतः हे कोणत्या वर्गाचे शिक्षक असणार आहेत, लक्षात घ्या, सगळेजण लक्षात घ्या की 11वी 12वीचे जे शिक्षक आहेत तर ते शिक्षक हे अतिरिक्त होणार आहेत. 11वी 12वीचे हजारो शिक्षक हे अतिरिक्त होणार आहेत. आणि याच्यामध्ये हे फक्त जे अतिरिक्त होणारे शिक्षक आहेत हे फक्त आर्ट्सचे नाही आहेत तर सायन्सचे सुद्धा आहेत आणि कॉमर्सचे सुद्धा आहेत. याच्यापूर्वी कसं व्हायचं की आर्ट्सचे शिक्षक अतिरिक्त व्हायचे कारण की विद्यार्थी आर्टला ऍडमिशन घ्यायचे नव्हते, परंतु सायन्सला खूप मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी येतात. तर विज्ञान शाखेचे सुद्धा आता शिक्षक हे अतिरिक्त झालेले आहेत. अलग लक्षामध्ये, कारण की कार्यभार जो होता विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल मध्ये किती विद्यार्थी असावे त्याचा जो गट होता तो त्यांनी बदलला. आता याच्यामध्ये यांनी बदल केला. ठीक आहे, पूर्वीचा जो नियम होता त्याच्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त झाले होते म्हणून त्यांनी म्हटलं की ठीक आहे, तुम्ही 40-41 विद्यार्थी असले तुम्हाला चालेल. परंतु विजुक्ताची अशी मागणी आहे की हे धोरण जे आहे ते फक्त 30 विद्यार्थ्यांवरती आणा, म्हणजे आधी जसं होतं तसंच करा, म्हणजे एकही शिक्षक अतिरिक्त होणार नाही. जागा त्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती पवित्र पोर्टलला येतील आणि असं जर केलं नाही तर पवित्र पोर्टलला जागाच येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. ऑनलाईन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वयाच्या अटीच्या कारणावरून नाकारलं जात आहे आणि त्यासोबतच संयुक्त तुकड्यांची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरली जात आहे. पटसंख्येचे प्रचलित निकष बदलले जात आहेत.
प्रात्यक्षिक विषयांसाठी विद्यार्थी संख्या वाढवली आहे आणि ह्या सगळ्यामुळे विषय जोडणी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्रुटी आहे आणि ह्या सगळ्या समस्या शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामीण भागामधील शिक्षण व्यवस्थेवरती परिणाम होत असल्याचं आंदोलनादरम्यान त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जर लक्ष असेल तर मागे याच विषयावरती एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली होती आणि त्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं होतं की महाराष्ट्रामधले साधारणतः 10,000च्या वर शिक्षक हे सध्या या नवीन ऑनलाईन संच मान्यतेच्या धोरणामुळे अतिरिक्त झालेले आहेत. आता तुम्ही विचार करा, जर शिक्षक त्या ठिकाणी अतिरिक्त असतील तर ते नवीन शिक्षकांची भरती करतील का? तर अजिबात करणार नाहीत, बरोबर की नाही? जर शिक्षक जर ऑलरेडी अतिरिक्त असतील, शिक्षक काय असतील? अतिरिक्त असतील, तर अतिरिक्त शिक्षक असताना नवीन शिक्षकांची भरती तर होणारच नाही, बरोबर आहे की नाही? नवीन शिक्षक येणारच नाहीत पवित्र पोर्टलला. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. नवीन शिक्षक जर आले नाहीत तर त्या ठिकाणी जे नवीन अभियोग्यता धारक आहे, ज्यांच्या मनामध्ये कुठेतरी आम्ही नोकरीला लागू अशा पद्धतीची भावना सध्या आहे, तर ती तर निघून जाईल ना, बरोबर आहे? हजारो अभियोग्यता धारक आहेत ज्यांच्या मनामध्ये ही आशा आहे की आम्ही नोकरीला लागू त्या ठिकाणी. ह्या सगळ्या उमेदवारांच्या मध्ये कुठेतरी निराशेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. म्हणजे एकीकडे तुम्ही ह्या शिक्षक अतिरिक्त केल्यामुळं जे शिक्षक सध्या कार्यरत आहेत त्यांच्याही मानसिकतेवरती परिणाम होत आहे, बरोबर आहे? ते सध्या निराशेच्या व्यवस्थेमध्ये जात आहेत त्यांना अतिरिक्त केल्यामुळं. आणि हे जे नोकरी लागणार असं स्वप्न पाहणारे जे हजारो उमेदवार आहेत त्यांच्या सुद्धा आशा आणि अपेक्षा यांचा चुराडा या धोरणामुळे होत आहे, बरोबर आहे की नाही? आशा असतील, अपेक्षा असतील, लग्न होईल, नोकरी लागेल, जीवनामध्ये स्थैर्य प्राप्त होईल असा विचार जे उमेदवार करत आहेत त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून हे जे संच मान्यतेचं धोरण आहे, नवीन संच मान्यतेचं धोरण, हे कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे. हे जर धोरण रद्द झालं नाही, लक्षात घ्या, या धोरणाचा फटका महाराष्ट्रामधल्या जे सध्या कार्यरत शिक्षक आहेत त्यांना तर बसणारच आहे, परंतु जे उद्या पवित्र पोर्टलमधून येतील ते तर डायरेक्ट एक्सेस होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. एक्सेस होतील ना ते पवित्र पोर्टलमधून आले तरी सुद्धा. मग त्यांनी काय करायचं? एक्सेस जर झालं शिक्षण सेवकाच्या स्तरावरतीच एखादी संस्था असते, त्या संस्थेमध्ये ते विथ इंटरव्ह्यूमध्ये लागू शकतात आणि जर तिथे जर एक्सेस झाले तर मग ह्या विद्यार्थ्यांनी करायचं काय? ह्यांचं भविष्य हे तर अंधारात जाणार आहे ना. ह्या गोष्टीचा शासनाने कुठेतरी गांभीर्याने विचार करणं खूप गरजेचं आहे. तो विचार जर केला तर या ठिकाणी अभियोग्यता धारकांना न्याय मिळेल, अन्यथा तो मिळणार नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. म्हणून एक गुड न्यूज आहे, दुसरी ही बॅड न्यूज आहे. ऑनलाईन संच मान्यतेच्या धोरणांमध्ये निकषांमध्ये बदल व्हायलाच पाहिजे, तेव्हा जास्त जागा येतील ज्युनियरच्या, अन्यथा कठीण आहे. दोन्ही गोष्टी मी जशाच्या तशा तुमच्या समोर अभ्यास करून त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. तुमचं मत असेल तर त्या ठिकाणी डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.